नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सेट नेट परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन या संदर्भामध्ये 50 प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, संप्रेषण म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे सी, माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजेच संप्रेषण होय. अगला प्रश्न आहे, संप्रेषणाच्या कोणत्या प्रकारात शारीरिक हालचालीचा उपयोग होतो? तर याचं योग्य उत्तर आहे सी, सांकेतिक संप्रेषणामध्ये शारीरिक हालचालीचा उपयोग होत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी संप्रेषणाचा मूलभूत घटक कोणता नाही? तर याचं योग्य उत्तर आहे सी, प्रेषक हा संप्रेषणाचा मूलभूत घटक नाही. यानंतरचा प्रश्न आहे, काय सांगायचं आहे हे ठरवणारा घटक कोणता असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब, प्रेषक. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात माध्यम म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब, संदेश पाठविण्याचा मार्ग म्हणजेच माध्यम होय. यानंतरचा प्रश्न आहे, शब्दाशिवाय संप्रेषण याला काय म्हणता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे ब, सांकेतिक संप्रेषण म्हणता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, मौखिक संप्रेषणाचे उदाहरण कोणते आहे? तर याचं उत्तर आहे टेलिफोन संप्रेषण हे मौखिक संप्रेषणाचे एक उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, श्रोत्यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे कोणता घटक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी, अभिप्राय. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात अडथळा निर्माण करणाऱ्या घटकाला काय म्हणता येईल? तर याचा उत्तर आहे सी, गोंधळ म्हणता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, लिखित संप्रेषणाचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी, शाश्वती आणि पुरावा म्हणून लिखित संप्रेषणाला फायदा होतो. यानंतरचा प्रश्न आहे, शब्द भाषा याचा उपयोग कोणत्या संप्रेषणामध्ये होतो? तर याचं उत्तर आहे सी, मौखिक संप्रेषणामध्ये भाषा व शब्दाचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषण यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी, स्पष्टता. संप्रेषणामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ईमेल हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब, लिखित स्वरूपाचं संप्रेषण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात कोडिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे संदेश बनवणे म्हणजेच कोडिंग होय. तर यानंतरचा प्रश्न आहे, एकतर्फी संप्रेषणात सर्वात मोठा तोटा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिसाद मिळत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, शाळेतील अध्यापन संप्रेषण कोणत्या प्रकारचे असते? तर याचं योग्य उत्तर आहे सी, औपचारिक स्वरूपाचे शाळेतील संप्रेषण किंवा अध्ययन असते. यानंतरचा प्रश्न आहे, प्रतिक्रिया या शब्दाचा संप्रेषणाचा कोणता भाग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी, अभिप्राय. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणाचे उद्दिष्ट काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे सी, माहितीची आदानप्रदान करणे हे संप्रेषणाचे उद्दिष्ट असते. अगला प्रश्न आहे,
नजरेचा संपर्क हा कोणत्या संप्रेषणामध्ये मोडतो? तर याचं योग्य उत्तर आहे सांकेतिक संप्रेषणामध्ये नजरेचा संपर्क मोडल्या जातो. यानंतरचा प्रश्न आहे श्रोत्यामध्ये संदेश समजण्यात अडथळा निर्माण करणारा घटक कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ब भाषेची अडचण हा श्रोत्यामध्ये संदेश समजण्यास अडथळा निर्माण करणारा घटक आहे. यानंतरचा प्रश्न आहे गोष्ट सांगणे हा कोणत्या संप्रेषणाचा प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी मौखिक संप्रेषणाचा हा प्रकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे मुद्रित माध्यम कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वर्तमानपत्रे हे मुद्रित संप्रेषणाचं माध्यम आहे. यानंतरचा प्रश्न आहे फेसबुक पोस्ट कोणत्या प्रकारच्या संप्रेषणामध्ये येते? तर याचं योग्य उत्तर आहे ब लिखित स्वरूपाच्या संप्रेषणामध्ये फेसबुक पोस्ट संप्रेषण येते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषण प्रक्रियेत सर्वात शेवटी कोणता घटक येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब अभिप्राय हा सगळ्यात शेवटी येतो. यानंतरचा प्रश्न आहे हात हलवणे हा कोणत्या प्रकारचा संप्रेषण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड सांकेतिक प्रकारामध्ये हात हलवणे हा संप्रेषण येतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणामध्ये फीडबॅक म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब प्रतिसाद किंवा अभिप्राय हा फीडबॅक म्हणून ओळखला जातो. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संप्रेषणाचा प्रकार एकतर्फी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब भाषण हे एकतर्फी संप्रेषणाचा प्रकार असतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाचा कोणता प्रकार शारीरिक संकेत वापरतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब सांकेतिक संप्रेषणामध्ये शारीरिक संकेत किंवा शारीरिक प्रतीके वापरली जातात. यानंतरचा प्रश्न आहे माहितीचा प्रवाह या प्रक्रियेत कोणता घटक महत्त्वाचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब माध्यम हे माहितीचा प्रवाह या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणामध्ये भाषा कशी वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी मौखिक व लिखित दोन्ही स्वरूपामध्ये वापरली जाते. संप्रेषण प्रक्रियेत संदेशाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी काय आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे सी समजूतदार भाषा व कोडिंग असणे आवश्यक असते. नंतरचा प्रश्न आहे संप्रेषणासाठी कोणता माध्यम सर्वाधिक वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे डी व्यक्तीसमोरील संवाद. याच्यानंतरचा प्रश्न आहे मूलभूत संप्रेषण कौशल्य यामध्ये काय येते? तर याचं योग्य उत्तर आहे सी ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन हे मूलभूत संप्रेषण कौशल्ये आहेत. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणामध्ये गोंधळ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ स्पष्ट आणि सोपी भाषा वापरणे हे गोंधळ कमी करण्यासाठी आवश्यक मानल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाचा कोणता प्रकार औपचारिक वातावरणात वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ब औपचारिक संप्रेषणामध्ये हा शब्द वापरला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणामध्ये अभिप्राय महत्त्वाचा का असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब संवाद चालू ठेवण्यासाठी व सुधारणा करण्यासाठी संप्रेषणामध्ये अभिप्राय किंवा प्रतिक्रिया हा घटक महत्त्वाचा मानला जातो. यानंतरचा प्रश्न आहे सर्वात सामान्य
सर्वसामान्य लोकांशी संवाद साधण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब. सोपी व समजण्यास सोपी भाषा वापरली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणामध्ये कोडिंग व डिकोडिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अ. संदेश तयार करणे व समजणे यालाच कोडिंग व डिकोडिंग असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, टेलिफोन हे कोणत्या प्रकारचे संप्रेषण माध्यम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी. तांत्रिक स्वरूपाचं माध्यम आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणाच्या कोणत्या प्रक्रियेत संदेश गुप्त केला जातो? याचं योग्य उत्तर आहे अ. कोडिंगमध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, व्यावसायिक संप्रेषणात कोणता प्रकार महत्त्वाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब. औपचारिक संवाद हे व्यावसायिक संप्रेषणामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषण प्रक्रियेमध्ये गोंधळ येतो तेव्हा काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे ब. संदेश समजण्यास अडथळा निर्माण होतो. यानंतरचा प्रश्न आहे, कॅम्प्युटरद्वारे केलेले संप्रेषण कोणत्या प्रकारात येते? तर याचं योग्य उत्तर आहे अ. लिखित स्वरूपाच्या संप्रेषण मध्ये कम्प्युटरद्वारे केलेले संप्रेषण येते. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता मानला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ब. द्वितीय म्हणजे की दोन मार्गी संप्रेषण हा सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात शब्द हा घटक कोणत्या स्तरावर येतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. संदेश तयार करताना शब्द वापरले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात मौखिक भाषा याचा वापर कोठे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब. बोलताना याचा उपयोग केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणाचे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब. शिक्षण, व्यवसाय आणि मीडिया या क्षेत्रामध्ये संप्रेषण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणात संदेश कोण तयार करतो? तर याचं योग्य उत्तर आहे प्रेषक म्हणजेच स्वतः व्यक्ती संदेश प्राप्त करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषण प्रक्रियेतील माध्यमाचा प्रभाव काय असतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. संदेशाचा स्वरूप ठरवतो. यानंतरचा प्रश्न आहे, अशाब्द संप्रेषण म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब. शब्दाशिवाय होणारं संप्रेषण म्हणजे अशाब्दिक संप्रेषण होय.